कोणाकडून जास्त अपेक्षा असतील या मॅच मध्ये? सर्व संघाकडून अपेक्षा आहेत. एक टफ फाईट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच. धन्यवाद, तुला देखील मॅचसाठी शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून बातमी अशी आहे, टॉस जिंकलाय टीम सापेच्या कॅप्टनने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे, तर गोलंदाजीसाठी टीम गोरसईला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्स मधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी प्रथमेश ठाकूर द व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली उपस्थित आहेत. हो टू द कॉम बॉक्स. थँक्यू सो मच संदेश वकारे सर, आपला मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. सन्माननीय गोरसे गावचे सामाजिक कार्यकर्ता गोपीनाथजी केने यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. थँक्यू सो मच संदेशजी वखारे सर, पुन्हा एकदा आपला मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. ऑनगोईंग मॅच कडे आपण वळणार आहोत. जय बजरंग चषक गोरसई 2024 ची भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतो आणि आता यजमान संघ इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहाल. यजमान विपक्ष मेहमान अशी ही लढत आता आपण अनुभवणार आहोत. चला, सापे संघ बॅट्समन अद्यापही आलेला आहे, विनंती आहे. फायनल कॉल ऑलरेडी तुम्ही उशिरा इथे दाखल झालेला. बॅट्समन लवकरात लवकर आपले पाठवून द्यायचं, अन्यथा बघा आता यजमान संघ आहे, पेनल्टी देऊ शकत नाही यात, त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा. बघा आपल्यामुळे स्पर्धेला विघ्न कलंक लागणार नाही, कारण आज 11 मॅचेस कव्हर करायचे आहेत. टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय सापे संघानं.
चला बॅट्समन देखील आलेले आहेत. गोडसे संघ आपण देखील फिल्डिंग लावून घ्या. अरुणदादा भोईर आणि संजयजी केने यांचं इथे नुकतं शुभागमन झालं आमच्या व्यासपीठावर. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. बजरंग गोडसे विरुद्ध SK सापे दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. होम ग्राउंड आहे, ऍडव्हान्टेज गोडसे या संघासाठी देखील असणार आहे. आणि मॅचला आता होते सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा पंच करत असताना काउंटडाऊन बिगिन्स 3, 2, 1. लेट्स प्ले. पहिला बॉल या डावातला, पहिलाच बॉल यष्टन समेत घेतलाय. आता त्रिफळाचे शून्यावर धक्का, पहिला गोल्डन डकचा शिकार. मूव ऑन बॅक टू द डगआउट. चल एक्झॅक्टली पाहूया आपण काय घडलंय. चेक केलं जाईल. ओ बॅट लागली असता. हिट विकेट आहे. येस, हिट विकेटच्या स्वरूपात तिथे मात्र फलंदाज बाद झाले. भरपूर डीप मध्ये गेले होते पॉपिंग क्रिश आणि तिथे मात्र बॅट यष्टांवरती लागली गेली आणि फलंदाज तिथे मात्र हिट विकेटच्या स्वरूपात बाद झाला. रेअरली अशी विकेट आपल्याला पाहायला मिळते एखाद्या स्पर्धेमध्ये, क्वचित एखाद दुसरी अशी विकेट आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. लागणारा पहिला धक्का SK सापेला. ललित आणि निखिल यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाज मयूरला विकेट हॅट्रिक इथे संपादित करावे लागेल जर 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावायचं असेल तर. मॉर्निंग सेशन आहे आणि पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये सगळ्या ऑनलाईन व्ह्यूअर्स स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतो. त्याचप्रमाणे क्रीडांगणावरती उपस्थित तमाम लाडक्या क्रिकेट प्रेमींचं स्वागत आहे. मनीषदादा पाटील यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. मयूर साठी मात्र भरघोस पारितोषिक आहेत. क्या बात आहे, कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्विच हिट केला होता. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने धावतायत. आणि जेव्हा तुम्ही होम ग्राउंड वरती खेळता तेव्हाच तुम्हाला मात्र क्रीडांगणाचा पूर्णपणे अभ्यास असतो, संपूर्ण सभोवतालच्या परिसराचा अभ्यास असतो, खेळपट्टीचा अभ्यास असतो आणि त्या अनुषंगाने तो एक महत्वपूर्ण फॅक्टर तुमच्यासाठी इथे पाहिला जातो. आमचे बंधुतुल्य मित्र व्हॉइस ऑफ अंबाडी येत्या जानेवारी महिन्यामध्ये आमच्यासोबत डोंबिवली विभागातील स्पर्धा देखील डे नाईट कव्हर करतील. आणि आज मात्र जय बजरंग चषक गोरसई या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेत. वेलकम मोनीशजी पाटील सर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. कोदून काढण्याचा प्रयत्न त्यावेळेस मिडॉनला बीट केले. चेंडू मागे चाललाय वाईडिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. सिंगल साठी कॉल केला होता आणि सहजरित्या ही धाव पूर्ण देखील केली गेली. धावफलक आता 4 वर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती हिट विकेट, तर सिंगल डबल सिंगल असं धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल यावेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूला अडवलंय. क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्ड मध्ये. दरम्यान एक सिंगल कंप्लीट केली गेली. धावफलक 5 वर आपल्याला पाहायला मिळेल. 5 रन्स ऑन बोर्ड. अगदी शांत आणि संयमी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. जसे संत इंद्रा आणि नदी वाहते त्याचप्रमाणे संतपणे पुढे जाणार हे स्कोरबोर्ड तुम्ही पाहू शकाल. 5 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाला. 5 धावा. शेवटचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची गरज आहे. बॅकअप नाहीये त्यामुळे थ्रो देखील केला नाही. षटक क्रमांक पहिल्या षटकाच्या अखेरीस 5 धावा
6 धावा धाव फलकावरती. 6 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 6 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. संजय दादा भोईर यांच्याकडून त्याने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 500 रुपयांचं पारितोषिक. या चेंडू मुक्त हवेत संचार करत असताना क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागला बॅटिंग करताना सापे टीमला. लगेच तयार राहायचं आहे. यावेळेस फटका अतिशय दर्जेदार आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, प्रॉपर टायमिंग, ग्रेट एलिव्हेशन आणि बॉल पाठवला मिड विकेट हवाई यात्रेवर. षटकार. गणेशजी पाटील यांच्या माध्यमातून केतन यांनी जर झेल टिपला तर त्यांच्यासाठी तब्बल 500 रुपयांचे पारितोषिक आलंय. पारितोषिक आल्यानंतर केतन देखील असतात. गणेश दादांकडून कॅच घेतली तरी 500 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. धावसंख्या 12 झाला. 12 रन सपोर्ट, 12 धावा धावफलकावरती. चौथा चेंडू. तनेचा चेंडू मात्र आपण पाहतोय. यष्टीरक्षकाने कोणती चूक केली नाहीये. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होईल बाद. आणखीन एक मोठा धक्का लागला सापेला. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. बॅक टू बॅक इथं मात्र विकेट गमावताना आपल्याला पाहायला मिळतील. सापे टीम 12 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तनयचे 2 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. तनयला आपण पाहतो यावेळेस फटका अतिशय सुंदर आहे. हुक केला गेलाय. शॉर्ट फाईट लेगच्या डोक्यावर डीप फाईट लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना बॉल चाललाय सीमा पलीकडे.
आलाय. धावसंख्या चौकाराच्या मदतीने आता 16 वरती 16 रन्स ऑन बोर्ड. त्यावेळेस देखील ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न होता, संपर्क येथे देखील नाहीये. शेवटचा बॉल आलाय डॉट. 8.00 सरासरीने पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 16 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर. टीम सापे. तर पवनसाठी पारितोषिक आहे. प्रल्हाद केने यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. बॉल तयार. पवन बॉलिंग ट्रॅकवर समोर गौरव आहे. या षटकातला पहिला चेंडू आणि येस बॅटला स्पर्श आहे. पंच तेच सांगत असताना विकेट इथे मात्र मिळाले. पवनच्या खात्यामध्ये पहिले आणि सापे संघाला लागणारा 4था धक्का 16 या आकड्यावर. क्या बात है, क्या बात है. थैंक यू डीजे. इरादे रोज बनते रोज बिगड़ते लेकिन शिरडी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते हैं. अप्रतिम संगीत आपण ऐकतोय डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. विकेटचं पतन झालं नुकतंच आणि मोनिश अवघ्या 16 या आकड्यावरती तब्बल 4 गडी गमावले. फॉल ऑफ विकेट इन्स्टंट तुम्हाला पाहायला पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे पारी. तेजस यावेळेस काय करतोय वेस्ट टाइम बीमर. नो बॉल. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतो पवनच्या माध्यमातून. यापूर्वी आपण पाहिला ऍक्युरेट चेंडू होता, पण त्यानंतर मात्र आता कुठेतरी गतीच्या शोधामध्ये दिशेवरून नियंत्रण भरकटलं. वेस्ट टाइम नो बॉल बीमर घोषित केला पंचांनी. इट्स नो बॉल. वेस्ट टाइम बीमर. नेक्स्ट बॉल. फ्री चेंडू होता. यावेळेस देखील ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न होता. अगदी आतून चेंडू बाहेर निघतोय. अगदी योग्य निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरी गुड डिसिजन. बॅटर देखील ऑप्शनच्या बराच बाहेर शफल झाला होता. यावेळेस देखील अलॉंग दी कार्पेट फटका सजवला. डीप थोडे फंबल होतात. फिल्डर तिथे आहेत. केतनला आपण पाहतोय करतो. आय थिंक केतन साठी पारितोषिक देखील होतं. गणेश यांच्या माध्यमातून कॅच साठी 500, पण केतन जर अशी फिल्डिंग राहिली मात्र 500 मिळणं कठीण आहे. प्रल्हादजी केने यांच्या माध्यमातून तेजसला बॅक टू बॅक 3 सिक्सेस साठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. गोरसई मॅच म्हटली की नक्कीच धावांचा तर पाऊस पाहायलाच मिळतो, त्यासोबत बक्षिसांची देखील कैरात पाहायला मिळते. पण आता दुसरीकडे सापे संघासाठी देखील पारितोषिक आल्यात. सलगच्या 3 षटकारासाठी तेजसला आपण पाहतोय पारितोषिक ते 500 रुपयांचं असणार आहे प्रल्हाद दादांच्या माध्यमातून. यावेळेस देखील चांगला चेंडू आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. सटीक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल.
ऑन साइडला वळवलाय, वेगाने चेंडू ट्रॅव्हल होलाय, अलॉंग द कार्पेट फिल्डर होते त्यांचा आवाज कॅच बाहेर, चेंडू स्क्वेअर लेग सीमा पार येतोय दणदणीत चौकार. प्रतिमा अप्रतिम संगीत आपण ऐकलं. शक्तीचं अधिष्ठान असलेले हनुमंत रायांचं हे संगीत आपण ऐकत आहोत. खर तर भक्त असावा तो तर हनुमानासारखा असं संबोधलं जातं आणि प्रभू श्री रामांची भक्ती मात्र भरपूर जरूर केली हनुमंत रायांनी आणि शक्तीचं अधिष्ठान म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि खरं तर जय बजरंग त्याच पवनपुत्र हनुमानाचा नामानं खेळताना संघ आपण पाहतोय गोरसई अ ला. जय बजरंग स्पोर्ट्स गोरसई अ. धावसंख्या 26, 3 ओव्हर नंतर 26 झालेला. हॉसला पूल करायचा होता, संपर्क नाहीये, संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले पाहूया आपण. शॉर्ट ऑफ लेन्थचा भरपूर चांगला आणि योग्य वापर करत असताना गोलंदाजाला आपण पाहतोय. परफ्यूम डिलिव्हरी, गुड बॉलिंग, चांगला चेंडू आपण पाहिला. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. नेक्स्ट बॉल, लाऊड अपील, येस इज आउट. प्लम एलबीडब्ल्यू बायचीच्या स्वरूपामध्ये लागणारा आणखी एक मोठा झटका बॅटिंग करताना सापेला. Thank you, DJ. Thank you, DJ. ऑन साइडला लॉफ केला, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे सोप असेल. क्षेत्र आणखी एक मोठा धक्का 6वा बॅटिंग करताना एस के सापेला. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता गोलंदाज पंकजला आपण पाहणार आहोत. तर मयूर, तन्मय आणि पवनसाठी अफाट पारितोषिक लागले होते विकेट हॅट्रिक साठी, पण हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आला गोलंदाज तो पंकज, पण विकेट हॅट्रिक कंप्लीट होऊ शकली नाहीये. धावसंख्या आहे की ते सहजरित्या पूर्ण झाल्या. सिंगलने धावफलक पुढे, टोटल आता 27 वर 27. फॉल ऑफ विकेट, सडन कोलॅप्स तुम्हाला पाहायला मिळाला. पूर्णपणे डाव विस्कटला गेला एस के सापेचा. यावेळेस देखील संधी होती रनआउटची, पण धाव कदाचित तिथे पूर्ण झाल्या. सेकंड साठी नाही, अशी धाव मिळणार नाही. तुम्ही बराच काळ क्रीज मध्ये थांबलात, थांबल्यानंतर मात्र धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर ते पंच ग्राह्य धरणार नाही. नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं पिंपळगर आणि देवरुंगपाडा. पिंपळगरचे कॅप्टन आणि देवरुंगपाड्याचे कॅप्टन आपण तयार आहात. त्यानंतर वडगर आणि सावंदे सतीश यांचा संघ, आणि त्यानंतर बांदरपाडा आणि कालेर सुनील यांचा संघ आपण पाहणार आहोत. 10 संघ आज देखील या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील.
यावेळी कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल आहे. दुसरी मिळेल का? धावचीची संधी आहे आणि पंचांचा बोट मात्र आकाशाच्या दिशेने. शेवटच्या बॉलवरती दुसऱ्या धावेच्या शोधात धावचीच्या स्वरूपात विकेट आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजी ते बाद झालाय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 29 आणि 30 धावांचं टार्गेट इथे उभं केलंय. बॅटिंग करताना खेळाचा पूर्वार्धात सापेनं तर अर्थातच जय बजरंग गोरसई अ संघासमोर. नेक्स्ट मॅच देवरुंगपाड्याचे कॅप्टन तयार आहे. त्यांचा अगेन्स्ट पिंपळघरचे कॅप्टन आपण तयार राहा. पिंपळघर आणि देवरुंगपाडा कॅप्टन तयार राहा. टॉस इथे इनिंग ब्रेक मध्ये आम्ही कंपल्सरी कंप्लीट करतोय. खर तर सापे संघ इथे उशिरा दाखल झाला पण यजमान संघाविरुद्ध ते खेळतात. मॅनेजमेंट टीम सोबत ते खेळतात त्यामुळे त्यांना पॅनल्टी इथे दिली गेली नाही. पण इतर कोणताही संघ उशीर झाला तर मात्र तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आमचे गोरसेचे एक्सपर्ट स्कोरर अखंड भिवंडी परिसरामध्ये म्हणून ज्यांची ओळख आहे ज्ञानेश्वरजी मुकादम वेलकम. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर मुनीश एक एक्सपर्ट स्कोरर म्हणून ते ओळखले जातात. अनेक मोठमोठ्या नामांकित स्पर्धांमध्ये त्यांना आपण पाहतो ॲज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये आणि त्यांचा देखील इथे शुभागमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर चला या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. तर पहिल्या मॅच मध्ये पाहिलं मनुष्य अगदी लवकर सामना संपला कारण लो स्कोरिंग मॅच होते आणि अवघ्या 2 षटकांमध्ये निंबवली टीमनं तो सामना जिंकला. बराच वेळमध्ये होता पण सापे संघ उशिरा दाखल झाला. पण आता इथनं येणाऱ्या 4 षटकांमध्ये अवघ्या 30 धावांची गरज आहे. होम ग्राउंड आहे त्यामुळे जास्त काही अडचणी येणार नाहीत. गोरसई अ संघाला पण गोलंदाजी जर धारदार राहिली तर मात्र 30 धावांचं आव्हान देखील कठीण होऊ शकेल. काय घडेल का बिघडेल या धावतो वर्णन ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. मी तुर्तास थांबतोय, आपण कुठेही जाऊ नका. जय बजरंग स्पोर्ट्स गोरसई आयोजित जय बजरंग चषक 2024 चा आनंद घेत राहा आणि आमच्या सोबत ओम साई मूवी सोबत जोडले रहा या स्पर्धेकरिता. या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आवाज आमचे बंधुतुल्य मित्र व्हॉइस ऑफ अंबाडी अर्थातच मोनिशजी पाटील यांचा आवाज ऐकूया खेळाचा दुसरा डावा. धन्यवाद. चला देवरुंगपाडा संघाचे कर्णधार इथपर्यंत पोहोचलेत आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पिंपळघर या 2 संघांना लढताना पाहणार आहोत. सो दोन्ही संघांचे कर्णधार आपण लगेचच नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण करणार आहोत टॉस. नमस्कार मंडळी, आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय जय बजरंग गोरसई आयोजित जय बजरंग चषक 2024 चा क्रिकेटचा महासंग्राम आणि आजचा 3रा दिवस आहे या स्पर्धेचा. मागच्या 2 दिवसामध्ये खूप साऱ्या क्रिकेटच्या मेजवानी आपण अनेक साऱ्या पाहिल्या आणि आजचा 3रा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय जिथे एका बाजूने जय बजरंग गोरसई संघाने त्यांच्या विपक्षामध्ये लढताना आपण पाहतोय टीम SK सापे ज्याने प्रथमतः टॉस जिंकला आणि डिसाइड केलं होतं बॅटिंग करण्यासाठी आणि मैदानामध्ये ज्यावेळेस आले त्यावेळेस धावा फळकावरती बनवला. 29 आणि 30 धाव्यांचं आव्हान फळकावरती दिलं गेलंय. बघा केतन केनेसाठी पारितोषिक आता येत आहे की केतन केने जर मैदानामध्ये आले आणि 2 चेंडूमध्ये 2 षटकार जोडले तर सन्माननीय गणेश दादा पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिलाच बॉल रनआउटची संधी देखील होती पण पोहोचले सरळ सोप्या पद्धतीने आणि 1 धाव सिंगल मात्र कंप्लीट केली आहे. गोरसई संघाचा विचार केला तर आता त्यांना फारसा धावा नाही बनवायच्या आहेत. 4 षटकांची आपण मॅच पाहतो त्यामुळे त्यांना 30 धावा फळकावरती बनवायच्या उद्या 24 चेंडू मध्ये. पण लो स्कोरची मॅच अनेकदा सुरुवातीच्या घडीला जर गोलंदाजांना विकेट मिळाले ना तर मग ती लो स्कोरची मॅच एका वेगळ्या मोमेंट वरती देखील जाऊ शकते. पण त्यासाठी हे 2 सलामीवीर जे आहेत जे एका बाजूने अक्षय आणि रुपेशला आपण पाहतोय या दोघांवरती जिम्मेदारी फार असेल या मॅचला पुढे घेऊन जाण्याची. पुढचा बॉल हलक्या गतीने शॉट मिडॉनला पुन्हा खेळायचा प्रयत्न. इथे देखील रनआउटची संधी होती
पण आता थांबवलंय. अक्षयला ठाऊक होतं की ही धाव थोडीशी रिस्की होऊ शकते, कारण की पहिली ऑलरेडी धाव एक रिस्की घेतली होती आणि आता सध्याची परिस्थिती रिस्क पत्करण्याची नाहीये, इथे सावरण्याची परिस्थिती आहे. त्यामुळे 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती आपण पाहतोय 1 या आकड्यावरती. पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा होता. अगदी सरळ रेषेमध्ये घेऊन काढायचा प्रयत्न केलाय आणि सरळ चेंडू निघून जातोय. सीमा रेषा बाहेर. अक्षयच्या बॅटमध्ये येणारा हा पहिला चौकार. जाऊन पोहोचला गेला. 3 चेंडूचा खेळ जिथे समाप्त झालाय 5 या आकड्यावरती. इथे आडवा पट्टा खेळायचा प्रयत्न केलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. जसं ओळखलं होतं फ्रंट फूट वरती चेंडू आहे आणि लगेच चेंडूला स्वीप केलं आणि सरळ पाठवलंय. हीच तर खरी ताकद आहे अक्षयची. अनेकदा आपण अक्षयला पाहतो की पॉवर प्ले मध्ये येतो आणि विस्फोटक फलंदाजी करतो आणि इथे पहा पहिलाच बॉल फेस करताना डॉट, नंतर लगातार 2 चौकार. हा पहा खूप चांगल्या पद्धतीने पुढे चेंडू होता आणि फ्रंट फूटच्या चेंडूला अगदी योग्य पद्धतीने दिशा दिली. गॅप शोधण्यामध्ये यशस्वी. इनफिल्डला क्रॉस केला आणि 4 धावा आपल्या नावावरती. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला गेला 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 या आकड्यावरती. पुढचा चेंडू फुलटास होता. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिकडे चेस करतील पण नाही अडवू शकत. लगातार बार अब की बार तिसरी बार तिसरा चौकार. अफलातून फटकेबाजी करतोय अक्षय आणि कालच्या दिवसामध्ये मी याच गोष्टीची उल्लेख केला होता. चौकार हॅट्रिक देखील कंप्लीट झाले अक्षयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हा लगातार चौथा येतोय. क्लासिकल अक्षय दिसतोय आणि काल देखील मी उल्लेख केला होता की हम सीधे साधे नाहीये. हा अक्षय फार खतरनाक आहे आणि इथे जर पाहिलं गेलं तर चौथा चौकार लगातारचा एका रो मध्ये. ऍक्शन रिप्ले पहा टीव्ही स्क्रीन वरती. शफल केलं ऑप्शनच्या बाहेर चेंडू लवा फुलटॉस होता आणि तदनंतर चेंडूला फक्त दिशा दिली आणि तदनंतर चेंडूने ऑटोमॅटिकली आपली दशा बदलताना पाहायला मिळालं. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 17 या आकड्यावरती. पिंपळगर संघाचे कर्णधार आपणास विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचंय. आपला विपक्षी संघ देवरुंगपाडा संघ इथपर्यंत पोहोचलाय. सो पिंपळगर संघाला मी विनंती करेन की आपण लगेचच नाणेफेकीच्या कक्षाकडे रवाना व्हायचा. आजचा दिवस इंटरेस्टिंग आहे. आजच्या दिवसामध्ये अनेक साऱ्या क्रिकेटचे मेजवानी आपण पाहणार आहोत. यानंतर देवरुंगपाडाच्या विपक्षामध्ये पिंपळगर संघ, तदनंतर भाईंदरपाडा संघ देखील इन ऍक्शन दिसणार आहे. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 30 धावांचा पाठलाग करताना एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 5 चेंडूमध्ये लगातार 4 चौकार जोडताना अक्षय दिसले आणि रुपेशने 1 धाव बनवली. म्हणजे धावा फळकावरती जोडला गेला त्या 17 आकड्यावरती. आता 13 धावांची गरज आहे आणि गोलंदाजीवरती गोलंदाज गौरव पाटील. गौरवसाठी हा मोठा हल्ला चढवला जाईल की काय आणि बॉल सरळ पाठवलाय मिड विकेट बॉल लाईनच्या बाहेर. यावेळेस रुपेश बॅटमधनं मोठा फटका. सरळ निघून जातोय चेंडू सीमा रेषा बाहेर 6 धावांकरिता. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. सातत्याने आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मधुर संगीत ऐकत आलोय आणि व्यक्ती जर पाहिलं गेलं तर त्या प्रकारचे होते. इथे विकेट पाहायला मिळेल कारण की जर बघितलं गेलं तर संपूर्ण जगभरामध्ये 110 विद्यापीठ ज्या पुस्तकावरती अभ्यास करतात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु, असे गोड व्यक्तिमत्व किंवा असे महान थोर व्यक्तिमत्व आपल्या या महाराष्ट्राच्या पावनभूमीला लागलेले आणि त्यांचे मधुर संगीत आपल्या कानांपर्यंत पोहोचवले जातात. ते धन्यवाद देखील म्हणेन मी दिक्स जॉकीज
की आमच्यापर्यंत असे संगीत पोहोचवतात. बघा एक विनंती करेन की आता उद्याच्या दिवसापासून क्रिसमसला सुरुवात होते. आपण आपल्या लहान मुलांना जे आहे ते सांता क्लॉज बनवून शाळेमध्ये पाठवता, चांगली गोष्ट आहे. कारण की बघा वेगवेगळ्या संस्कृती आपल्या मुलांना शिकवणं गरजेचं आहे. पण 19 फेब्रुवारीला माझ्या राजांचे कॉस्ट्युम देखील घालून किंवा मावळ्यांचे कॉस्ट्युम देखील घालून त्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज काय होते आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी किंवा आपल्या देशासाठी काय केलंय किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत ना, हे फक्त पर्यटक स्थळ नाहीयेत, हे गड किल्ले आहेत, हे ऐतिहासिक वास्तू आहेत. त्या ज्या दिवशी आपल्या येणाऱ्या पिढीला कळेल ना, त्या दिवशी महाराजांनी जे आपल्यासाठी केलंय ना, तर ती गोष्ट कुठेतरी ती भावना आहे ना, ती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतो असं वाटेल. या गोष्टीचं नक्कीच दक्षता घ्या. चला जाऊयात मॅचकडे. आणखी एक चौकार पाहायला मिळेल आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 27 आकड्यावरती. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा होता आणि तदनंतर पंचांचा इशारा नो आणि नो +4. मॅच होतीये फिनिश, मॅच समाप्त होतीये. टीम जय बजरंग गोरसई संघाला इथे पहिला विजय, पहिलं विजयाचं नाणं घेऊन पुढे जाताना पाहायला मिळेल आपल्याला. हार्ड लक टीम एसके सापे, खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून राहिला होता. चला लगेचच जाऊयात आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये, जिथे देवरुंगपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण लढताना पाहणार आहोत टीम पिंपळगर संघ. चला पिंपळगर संघाचे कर्णधार, आपणास विनंती आहे शेवटचा अंतिम पुकार लगेचच आमच्या नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडायचं आहे. देवरुंगपाडा संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत जोडले गेलेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे.